व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे आणि लोकप्रियही आहे. याचं कारण असं आहे की विविध जनजागृतीपर कार्यक्रमात नेहमी सहभागी होत असतातच, पण खास करून वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी खास करून ह्या नवीन प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा उपचार प्रणाली आहे ही सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय हे डॉक्टर नंदिता पालशेतकर यांना जातं. आता पुढच्या नजीकच्या भविष्य काळामध्ये त्या संपूर्ण भारतातील गायनॅक आणि ऑब्स्टेटिक असोसिएशनच्या प्रेसिडेंटही होणार आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छाही देऊया आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे IVF सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये आज सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी उपचार उपलब्ध आहेतच, पण ह्या व्यतिरिक्त मोफत शिबिरांचंही आयोजन करण्यात येत आहे पुढील महिन्यामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे या IVF सेंटरचे किंवा टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्याचप्रमाणे एक व्हॉट्सॲपसाठी स्पेशल नंबर आहे तो टिपून घ्या, त्याच्यावरती आपण आपले रिपोर्ट्सही शेअर करू शकता. खास करून महाराष्ट्रातील रुग्ण आहेत, ग्रामीण भागातून येणारे रुग्ण आहेत, त्यांच्यासाठी विशेष या ठिकाणी सवलत आहे, त्याचा आपण लाभ घेऊ शकता. आणि डॉक्टर नंदिता पालशेतकर सध्या खास करून लीलावती हॉस्पिटल जे मुंबई या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. पण या व्यतिरिक्त पुणे या ठिकाणी सुद्धा IVF सेंटर आता सुरू झालेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्या ठिकाणी आपण जरूर ह्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता. कार्यक्रमाकडे वळत असताना सर्वप्रथम मला काही फोटोग्राफ्स दाखवायला आवडतील ज्या रुग्णांनी खास करून या IVF सेंटरला भेट दिलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अपत्य प्राप्तीचा आनंद त्यांना मिळालेला आहे. आणि विविध प्रकारचे रुग्ण आहेत आणि विविध प्रकारच्या वंध्यत्वाच्या समस्या आहेत हे घेऊन डॉक्टर नंदिता यांच्याकडे मोठ्या आशेने हे रुग्ण येतात. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सगळ्यात जास्त सक्सेस रेट असणारे असे हे IVF सेंटर्स आहेत जे डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कार्यरत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि आपणही या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी आपल्याला फक्त फोन करायचा आहे पुढील नंबरवरती. वंध्यत्वाच्या समस्येविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. तर सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टर नंदिता यांचं. सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, कारण आपण आता प्रेसिडेंट होणार आहात, अध्यक्ष होणार आहात संपूर्ण भारतातील जे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आहेत त्यांच्या असोसिएशनचं. त्या आधी थोडंसं मला असं विचारायचं आहे की एक वंध्यत्व पीडित जोडप्यांच्या ज्या समस्या आहेत वेगवेगळ्या कारणांनी आहेत. आजकालच्या काळात पडणारा स्ट्रेस आहे, फूड वेगळ्या प्रकारचं आता जे खायला मिळतं त्याच्यामध्ये असणारी भेसळ आहे आणि एकंदरीतच जीवनशैली बदललेली आहे आणि त्यामुळे वंध्यत्वाचं प्रमाण पण खूप वाढलेलं दिसतंय. थोडंसं ह्याची कारणमीमांसा जाणून घेताना मला एक AV बघायला आवडेल ज्याच्यामध्ये आपण जाणून घेऊया की प्रेग्नन्सी म्हणजे नक्की कशी राहते किंवा कशी गर्भधारणा होते आणि एकंदरीतच ह्या समस्येचं काय आपण कशा रीतीने निराकरण करू शकतो, काय सांगता येईल आम्हाला? आय थिंक हे फार सुंदर डेमॉन्स्ट्रेशन आहे. हे एक स्त्रीबीज आहे जे ओव्हरीमध्ये रिलीज होतं आणि आता ते ट्यूबमधनं जातं आहे. आणि जेव्हा ते स्त्रीबीज रिलीज होतं तेव्हा जर संबंध ठेवला तर ते स्पर्म्स येऊन त्याला फलित करतात आणि ते फलित होते. तुम्ही बघितलं गर्भनलिकेत हे बाळ तयार होतं आणि मग 5व्या दिवशी पिशवीच्या आत गर्भाशयाच्या आत येतं आणि त्याच्यानंतर मग ते तिथे आत रुततं आणि 9 महिने तिथे वाढतं. आय थिंक ह्या प्रोसेसमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर मग वंध्यत्वाचा म्हणजे वंध्यत्व होतं. येस, हे वंध्यत्व होतं अर्थातच आणि हे वंध्यत्वाची समस्या आहे. जेव्हा वंध्यत्व पीडित जोडप्याकडे येतं मला वाटतं पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या टेस्ट आपण करता, दोन्हीमध्ये समसमान प्रमाण आपल्याला दिसतं वंध्यत्वाचं. पण पुरुषांच्या टेस्ट तर अशा सोप्या असतात करायला, कारण एक स्पर्म काउंट किंवा एकदा सिमेंट चाचणी आपण केली की बऱ्याचदा प्रमाणात निदान होऊ शकतं. स्त्रियांमध्ये कशा रीतीने अप्रोच असतो आपला, काय काय करता आपण? आय थिंक पहिलं म्हणजे सगळ्यांना कळलं पाहिजे की जर माझ्याकडे 10 पेशंट्स असले वंध्यत्वाचे तर 3मध्ये स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे प्रेग्नन्सी होत नाही, 3मध्ये पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे होत नाही आणि 3मध्ये दोघातही काही थोडा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे पुरुष आणि स्त्री ह्या दोघांची टेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे. आता स्त्री घेतली तर आम्ही हॉर्मोन्सची टेस्ट करतो, बेसिक टेस्ट. हल्ली एक नवीन टेस्ट आलेली आहे सीरम AMH. ही टेस्ट फार महत्त्वाची आहे कारण ह्याच्यातून आम्हाला कळतं की ह्या मुलीत स्त्रीबीज किती आहेत. आणि हल्ली बऱ्याच अशा मुली असतात, इवन 28 आणि 30 वर्षाच्या मुली माझ्याकडे येतात ज्यांची स्त्रीबीज कमी झालेली आहेत. प्रॉबेबली जसं तुम्ही कारण बोललात आधी, पोल्युशन, स्ट्रेस,
ऑटो इम्युनिटी ह्याच्यामुळे देखील हे होऊ शकतं. त्यामुळे ही जी हॉर्मोनची टेस्ट आहे ही करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी टेस्ट म्हणजे गर्भनलिका. तुम्ही आत्ताच पाहिला तो व्हिडिओ. गर्भनलिका ओपन पाहिजेत, तर त्याच्यासाठी आम्ही एक्सरे करतो, सोनोग्राफी करतो किंवा इवन दुर्बीण टाकून बघू शकतो की गर्भनलिका खुल्या आहेत की नाही. आणि दुसरी एक म्हणजे सोनोग्राफी. अल्ट्रासाऊंड ही फार महत्त्वाची टेस्ट आलेली आहे आणि ती आम्ही योनिमार्गातून करतो आणि त्याच्यातून आम्हाला बरीचशी माहिती मिळते. म्हणजे ओव्हरी व्यवस्थित आहे की नाही, किंवा ओव्हरीचे काही ट्यूमर्स आहेत, किंवा ट्यूब सुजलेली आहे का, ट्यूब खराब झालेली दिसते का, किंवा पिशवीत काही ट्यूमर्स आहेत का, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ॲक्च्युली एक अल्ट्रासाऊंड करून निदान करता येतो. हो, म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता निदान पद्धती सोपी झालेली आहे आणि अर्थातच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपचारांमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि ते आहे टेस्ट ट्यूब बेबी किंवा इक्सीचं तंत्रज्ञान, त्याच्याही पुढचं तंत्रज्ञान. आपण एक इक्सीची एव्ही बघूया. उपचारांमध्ये काय आलेले नवीन जाणून घ्यायला उत्सुक आहेत सगळेच प्रेक्षक डॉक्टर नंदिता यांच्याकडनं. तर एक टेस्ट ट्यूब बेबी किंवा इक्सी ज्याला म्हटलं तर इक्सी काय मॅडम? इक्सीमध्ये आम्ही काय करतो की औषधे देतो ते ज्यांनी ॲटलिस्ट 10 ते 15 अंडी तयार होतात. मग ती अंडी जेव्हा तयार होतात त्याच्यातून आम्ही सुई घालून ती अंडी शरीरातून बाहेर काढतो आणि मग एक मशीन वापरलं जातं. तुम्ही आता एव्हीमध्ये बघताय की बरीचशी स्त्रीबीजं तयार झालेली आहेत आणि योनी मार्गातून सोनोग्राफीचा वापर करून, हा बघा हा सोनोग्राफीचा प्रोब आहे, त्याचा वापर करून तुम्ही सुई घालून ते अंड शोषून बाहेर काढतो आपण शरीरातून आणि मग ते स्त्रीबीज लॅबॉरेटरीमध्ये आम्ही एका मशीनमध्ये पकडतो. ती पिपेट जी आहे ती बघितली आहे आणि त्याच्यातून एक इंजेक्ट केला गेला बघा स्पॉम, आणि त्या स्पॉम आतमध्ये घातल्यानंतर 48 ते 72 तासात हे बाळ तयार होतं आणि मग अलगदपणे ते आम्ही पिशवीच्या आत सोडतो आणि मग पिशवीच्या आत ते नेहमीसारखं वाढतं आणि तिथे 9 महिने नंतर एक बाळाला जन्म येतो. आय थिंक इक्सीचा महत्त्वाचा हे आहे की 10 ते 12 अंडी तयार झाली पाहिजेत, कारण जितकी जास्ती अंडी होतील तेवढं जास्ती एम्ब्रिओज तयार होतात आणि मग ते आम्ही फ्रीज करून ठेवतो. त्यामुळे एका सायकलमधनं ॲटलिस्ट 2-3 वेळा आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा जसं तुम्ही पाहिलं ते अलगदपणे आत पिशवीच्या आत सोडू शकतो आणि त्यांनी प्रेग्नन्सी रेट डेफिनेटली वाढतो. पर सायकल प्रेग्नन्सी रेट मला वाटतं 50% आहे. प्रत्येक वेळेस आम्ही प्रयत्न केला की, पण जर एखादं मुलगी 35शीच्या आतली असली, तिचं AMH जसं मी आधी सांगितलं चांगलं असलं आणि स्पर्म काउंट फार खराब नसला, म्हणजे 5 मिलियन वगैरे असला, लो काउंट असला तरी हरकत नाही, पण त्यांचा सक्सेस रेट 4 सायकल्समध्ये 90% पोहोचतो. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आणि शुक्राणूंची संख्या कमी असेल तर इक्सीसारखं तंत्रज्ञान ह्या मध्ये मदत करू शकतं आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आणि ह्या तंत्रज्ञानाचा लाभ अनेक लोकांनी घेतलेला आहे. डॉक्टर नंदितांकडे अनेक सेलिब्रिटीज पेशंट येतात, पण तशीच एक सेलिब्रिटी आहे डायना हेडन, जे आपली विश्वसुंदरी आहे. आणि एक कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की आपण त्याची केस जाणून घेऊया. एक डायनाचा व्हिडिओ बघूया की कशा रीतीने त्यांनी प्लॅन केली आपली प्रेग्नन्सी. काय सांगता येईल मॅडम? बेसिकली डायना माझ्याकडे 2006मध्ये आलेली आणि ती बोलली की मला माझी स्त्रीबीजं फ्रीज करायची आहेत आणि तेव्हा अमेरिकेत नुकतंच त्याच्याबद्दल तिने ऐकलेलं आणि ती माझ्याकडे इंडियात आली आणि तिने बराच रिसर्च केलेला की बाबा कोण करतं, काय करतं, टेक्नॉलॉजी काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, सगळं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आली आणि आम्ही काय केलं की ती तेव्हा 34 वर्षाची होती. तेव्हा तिची स्त्रीबीजं काढली आणि ती फ्रीज करून ठेवली. एक बँक असते, म्हणजे जेव्हा तुम्हाला गरज लागते तेव्हा आम्ही ही स्त्रीबीजं बाहेर काढून वापरू शकतो. तर मी त्यावेळेस तिला बोलले की प्लीज लग्न लवकर कर, कॉम्प्रोमाइज करावं लागतं लाईफमध्ये. पण ती बोलली नाही, माझं करिअर चांगलं चाललं आहे, मला कॉम्प्रोमाइज नाही करायचं, मला माझ्या स्वप्नातला राजकुमार पाहिजे. तर मी म्हटलं बरं. आणि मग तिचं लग्न, तिला तो राजकुमार मिळाला. 40 वर्षाची असताना तिचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर तिने प्रयत्न पण केला की प्रेग्नन्सी व्हायचा. कारण ही एग फ्रीजिंग जी टेक्नॉलॉजी आहे ती आम्ही त्याला म्हणते फर्टिलिटी इन्शुरन्स. जसं आपण लाईफ इन्शुरन्स घेतो की बाबा काय प्रॉब्लेम झाला तर दुसऱ्यांना त्रास नको व्हायला, तसंच हे फर्टिलिटी इन्शुरन्स आहे एग फ्रीजिंग. म्हणजे जर मूल नाही झालं
लेटर एजमध्ये 40 नंतर किंवा स्त्रीबीजं संपली तर ही स्त्रीबीजं आपल्याला वापरता येतात आणि ती स्त्रीबीजं आम्ही वापरली आणि तुम्ही बघतायतच तिला बेबी आर्या झाली, ती आता 2 वर्षाची आहे आणि मार्चमध्ये तिला आणखीन 2 बाळं झाली, रीस आणि टेलर. आणि आता डायना इज अ व्हेरी हॅपी मदर. शी इज अचीव्ड अ करिअर. येस, हॅपी मदर अँड हॅपी डॉक्टर ऑल्सो, कारण ह्याच्यामुळेच तुमच्या प्रयत्नामुळेच तिला आज अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकला, जो तिच्या चेहऱ्यावरती झळकतो व्हिडिओमध्ये आपण बघितला. अशाच एका रुग्णाचं मनोगत आपण आता ऐकणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय डॉक्टर नंदिता पालशेतकर यांना व्हिजिट केल्यानंतर. It is a miracle, really. And the miracle was possible only because of Dr. Nandita Palshetkar. I've been trying for a baby since perhaps more than 6 years now. And Nandita ma'am was like a magician. She just made it possible. And it was all so easy with her. The rest all doctors were so difficult to be with, really. And her procedure, her team, entire team in fact, all the doctors were so supportive, so positive. I think being positive, having positive doctors around goes a long way in preparing yourself for difficult procedures like IVF or ICSI. We did ICSI in my case and it worked in first attempt. And really, for us, Dr. Nandita is second only to the God. येस, देवाची उपमा दिली आहे त्यांनी. आणि खरोखर एक वैद्यकीय चमत्कार त्या म्हणाल्या, जसं की मिरॅकल आहे मेडिकल हे, की एक्सीच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. अर्थातच अजून काय नवीन तंत्रज्ञानात आलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपली चर्चा सुरू आहे ती प्रख्यात गायनेकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट असणारे डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्याबरोबर. खास करून वंध्यत्वावरील असणाऱ्या समस्यांवरती कशा रीतीने नवीन तंत्रज्ञानाने मात करता येईल आपण जाणून घेतलं कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये, ज्याच्यामध्ये इक्सीसारखं तंत्रज्ञान मॅडमने आपल्याला सांगितलं की कमी शुक्राणू असतील किंवा विविध प्रकारच्या समस्या जरी असतील स्त्रियांना, तरी सुद्धा आपण मात करून त्यांना अपत्य प्राप्तीचा आनंद हा देऊ शकतो. अर्थातच आपण फोटो एकदा बघूया पुन्हा एकदा, ज्यांनी ह्या अपत्य प्राप्तीचा आनंद मिळवलेला आहे. आपण काही फोटोग्राफ्स या ठिकाणी बघत आहोत. आपल्यालाही जर का आपल्या आजूबाजूला वंध्यत्वपीडित जोडपी असतील तर जरूर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण ह्या उपक्रमाच्या अंतर्गत पुढील महिन्यामध्ये मोफत शिबिरांचं आयोजन करण्यात येते खास करून वंध्यत्वपीडित जोडप्यांसाठी. आपल्याला फक्त फोन करायचा आहे पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत आहात. या व्यतिरिक्त खास करून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष सवलत आहे उपचारांमध्ये, त्याचाही आपण लाभ घेऊ शकता. आणि त्याहीसाठी हे नंबर्स आपण वापरू शकता. व्हॉट्सॲप नंबर एक स्पेशल, ज्याच्यावरती आपण आपले रिपोर्ट्सही शेअर करू शकता. आणि एकंदरीतच ह्या उपक्रमांतर्गत असणाऱ्या ह्या सर्व सवलतींचा आपण जरूर लाभ घ्या. कार्यक्रमाकडे पुन्हा वळत असताना मॅडम, आपण विविध आजपर्यंत रुग्ण तपासले असतील, गेली अनेक वर्षांची आपली कारकीर्द आणि आता आपण प्रेसिडेंट होणार आहात, अध्यक्ष होणार आहात संपूर्ण भारतातील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांच्या असोसिएशनचा. ह्या अनुषंगाने मला प्रश्न असा विचारायचा की नवीन नवीन तंत्रज्ञान आता येत आहे, आपण इक्सीपर्यंत आलो मगाशी, अजून पुढे काय आलेलं आहे, काय सांगता येईल? डॉक्टर महेश, बरेच डिस्कवरीज झालेल्या आहेत आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. कारण प्रॉब्लेम इनफर्टिलिटीचा काय आहे, टेस्ट ट्यूब बेबी टेक्नॉलॉजीचा, की सक्सेस रेट फार कमी होता. म्हणजे मी जेव्हा 25 वर्षापूर्वी चालू केलं तेव्हा मे बी 10-15% सक्सेस रेट होता आणि तो वाढत वाढत आज 40 ते 50% येऊन पोचलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की जर स्त्रीचं वय यंग असेल आणि लवकर लग्न केल्यानंतर प्रयत्न करून जर मूल झालं नाही 1 वर्षात, तर डॉक्टरकडे जरूर यावं. कारण मेडिकल आणि सर्जिकल ट्रीटमेंट्स पण आहेत आणि त्यांनी जवळजवळ 60-70% लोकांना त्याचा फायदा पण होतो. आणि ज्यांना त्याचा फायदा होत नाही त्यांना IVFची गरज लागते आणि तो सक्सेस रेट आता डेफिनेटली वाढला आहे. पण लवकर येणं क्लिनिककडे, कुठल्याही IVF डॉक्टरकडे लवकर जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक इंडिकेशन्स असतात ज्याच्यातनं कळतं की बाबा ह्या पेशंटला दुसरं काही चालणार नाही. एस्पेशली पुरुषाच्या वंध्यत्वात हे कमी असलं तर, शुक्राणू कमी असले तर करावं लागतं. आणि त्यामुळे काय लेझर टेक्नॉलॉजी आहे आपण जी IVFमध्ये वापरतो, असिस्टेड लेझर टेक्नॉलॉजी. मग आता नवीन एक टेक्नॉलॉजी आली आहे एम्ब्रिओस्कोप, ज्याच्यात आम्ही भ्रूण ठेवतो आणि ते 22 तास 22 नाही 72 आवर्स
72 आवर्स आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवून त्याचे दर 15 मिनिटाला फोटो करतात आणि त्याचं ग्रोथ पॅटर्न बघतो आणि मग कम्पेअर करतो बाकीच्या एम्ब्रिओजमधनं आणि सगळ्यात बेस्ट एम्ब्रिओ तो उचलला जातो आणि त्यातून प्रेग्नन्सी रेट डेफिनेटली वाढलेला आहे. मग बाकीचे काही औषधं आहेत जी आम्ही वापरतो. देन डबल ट्रान्सफर म्हणून आहे. मग 5व्या दिवशी किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर ही एक टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे बऱ्याचशा या टेक्नॉलॉजी IVFमध्ये आलेल्या आहेत आणि डेफिनेटली मदत होते पेशंट्सना. अँड आय थिंक एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवली पाहिजे की हे वन टाईम प्रोसिजर नाही, कधी कधी 2, 3 किंवा 4 वेळा करावं लागतं. इनफॅक्ट मी असं सांगितलं की यंग पेशंट असलं तर 4 अटेम्प्ट्समध्ये त्यांचा सक्सेस रेट जवळजवळ 80-90% पोचतो. पण जर पेशंट वयस्कर असले तर 6 अटेम्प्ट्समध्ये ॲक्च्युली 60% रिझल्ट येतो. त्यामुळे लवकर ही मदत घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हल्ली माझ्याकडे तर म्हणजे 7-8 IVF फेलियर्सचे पेशंट असे येतातच. त्यामुळे आय थिंक लोक लवकर करायला लागलेली आहेत आणि ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन सपोजिंग बरेच फेलियर्स असले तर वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरून ह्या पेशंट्सना फायदा होऊ शकतो. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे की आपण जर ट्रीटमेंट घेऊन निराश झाला असेल तर ते होऊ नका. आता अजून नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. प्रयत्न करणं हे आपल्या जरूर हातात आणि जवळपास सर्व त्यामुळे वंध्यत्वपीडित जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकतो. आणि त्यासाठी फक्त आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती. मोफत शिबिरे आहे पुढील महिन्यामध्ये, त्याचाही आपण जरूर लाभ घ्या. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरोखर, कारण ही एक महत्त्वाचा संदेश मॅडमने आता आपल्याला दिला की लवकर डॉक्टरकडे जाणं. मला वाटतं सर्वच आजारांसाठी आपण खास करून वंध्यत्वपीडित जोडप्यांसाठी आपण लवकर उपचार सुरू करणं, लवकर मदत घेणं. कारण बऱ्याचदा ही जोडपी मे बी समाजाच्या, कुटुंबाच्या भीतीमुळे, प्रेशरमुळे ही पुढे येत नाहीत. तर तसं करू नका. जरूर आपण ही मदत घ्या आणि या ठिकाणी मोफत शिबिराचं आयोजन आहे, त्याच्यातही आपण जरूर सहभागी होऊ शकता. या अनुषंगाने आपण एका रुग्णाचं मनोगत जाणून घेऊया, कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात फरक पडलाय ह्या ट्रीटमेंट नंतर. I just trusted them and things worked. They took such beautiful care for all 9 months. Without them, I couldn't have reached so far. And first attempt, come on. Yeah, first attempt. It is quite rare, but Nandita ma'am makes it possible. It's not rare. Okay, rare from what I have heard, but I think things are possible with Nandita ma'am. I think IVF has improved, the success rates are really good, and I think the whole joy that I get, especially, I've seen this baby under the microscope and today her baby is nicely shouting, crying and taking beautiful pictures with us. So I'm really happy. Thank you ma'am so much. God bless you. Bye. येस, आपण बघितलं दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद. म्हणून मी मगाशी म्हटलं की अपत्यप्राप्तीचा आनंद त्या कुटुंबाला होतोच, पण तुम्हाला सुद्धा जो एक आनंद त्यातून मिळत असेल, कारण एक नवीन जीवन तुम्ही या ठिकाणी देत आहात, सुरू करत आहात आणि दॅट इज समथिंग रिअली ब्युटिफुल आणि क्रेडिटेबल ऑल्सो. ह्याच्यामध्ये अर्थातच त्यांची केस काय होती? फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही म्हणालात, आम्ही ऐकलं की त्यांना होऊ शकलं मूल. काय केस होती त्याची? सी बेसिकली एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर पेशंट यंग असले आणि प्रॉब्लेम्स जास्ती एक्सटेन्सिव्ह नसली तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये 50% बायका डेफिनेटली प्रेग्नंट होतात. आता वेगवेगळ्या केसेस आमच्याकडे येतात, जशा फेलोपियन ट्यूब्स ब्लॉक्ड असतात किंवा एंडोमेट्रिओसिस आहे एखाद्या स्त्रीला, तर त्याच्यामुळे फेलोपियन ट्यूब्स पण ब्लॉक होऊ शकतात. किंवा स्त्रीबीज तयारच होत नाही, PCODचा जो प्रॉब्लेम हल्ली तर प्रत्येक मुलीला PCOD आहे, त्यामुळे PCODचा प्रॉब्लेम असला तर ह्या पेशंट्समध्ये आम्ही IVF करतो. आणि दुसरी जी ICSIची जी टेक्नॉलॉजीची आम्ही व्हिडिओ दाखवला, ती टेक्नॉलॉजी बेसिकली टेस्ट ट्यूब बेबीच्या म्हणजे ज्यांना पुरुषाचं वंध्यत्व असतं. पुरुषाचं वंध्यत्व म्हणजे काय की शुक्राणूचं काउंट लेस दॅन 15 मिलियन, त्याची जी गती असते लेस दॅन 50% असते आणि पुरुषात जे स्पर्म्स असतात ते अबनॉर्मल असतात, 96% अबनॉर्मल असतात. फक्त एखाद्या पुरुषात 4% नॉर्मल स्पर्म्स असले तरी ते नॉर्मल धरले जातात. त्यामुळे त्याच्यापेक्षाही जर कमी नॉर्मल स्पर्म्स मिळाले तर ह्या पेशंट्सना IVFची गरज लागते, म्हणजे ICSIची गरज लागते, जसं तुम्ही बघताय व्हिडिओवर. आणि ICSI ही टेक्नॉलॉजी 1992मध्ये डिस्कवर झाली आणि त्याच्यानंतर वंध्यत्वानी मागे पाहिलं नाही, कारण टेक्नॉलॉजीज चा एक
एक गती होती ती वाढत गेली आणि पहिलं IVF, मग ICSI, मग विट्रिफिकेशन, मग एम्ब्रिओस्कोप, लेझर हॅचिंग, असं ही टेक्नॉलॉजीज आम्हाला मिळत गेल्या आणि आम्ही त्याचा वापर करू शकलो आणि बऱ्याचशा दाम्पत्यांना हॅपीनेस देत आलं. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्च्युली वंध्यत्व म्हणजे एक पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम आहे, कारण ज्या कपलला ते वंध्यत्व असतं त्यांना नॉट ओन्ली एक मेडिकल प्रॉब्लेम असतो, पण हा एक सोशल प्रॉब्लेम पण आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं अँड आय थिंक इवन गव्हर्मेंटनी सबसिडाईज स्कीम चालू केल्या पाहिजे आणि आम्ही देखील ह्या कॅम्पमध्ये कमी खर्चात IVF करतोय आणि प्रत्येक डॉक्टर IVFचा ॲक्च्युली प्रयत्न करत असतो की ही टेक्नॉलॉजी आम्ही मासेसपर्यंत पोचू शकतो, सगळ्यांना पोचू शकू. ओके, सो ही मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आणि आपण बघतो या ठिकाणी फोटोग्राफ्समध्ये अनेक रुग्णांना अपत्यप्राप्तीचा आनंद ह्या एकंदरीतच टेक्नॉलॉजी ही आहेच, पण डॉक्टर जसं मगाशी दोन्ही आपण व्हिडिओमध्ये ऐकलं की डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्या एफर्ट्समुळे प्रयत्नांनी हे शक्य झालेलं आहे. कारण मॅडम मला वाटतं ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग ही फार महत्त्वाचं असतं. त्या जोडप्याला एक विश्वास देणं, त्याला एक कम्फर्टेबल किंवा एक त्याला त्याच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक स्थितीनुसार त्याची ट्रीटमेंट करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ते शक्य झालं आणि त्याबद्दल खरोखर अभिनंदन आपलं. जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला वाटतं स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्याच्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. जरा वेळेवर झोपा, वेळेवर उठा, एक्सरसाइज करा रेग्युलर आणि पौष्टिक जेवण खाणं आय थिंक इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मुलींनो तुमचं AMH करा, कारण हल्ली मुली करिअर्स असतात, एज्युकेटेड असतात, त्यामुळे लग्नाचं वय जे आहे ते पुढे पुढे जात चाललं आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे तुमचं सिरम AMH ही एक साधी ब्लड टेस्ट आहे, काही फास्टिंग नाही लागत, काही नाही लागत, करून घ्यावी म्हणजे आपलं जे फर्टिलिटी मीटर काय सांगतं ते आपल्याला कळेल. थँक्यू. मला वाटतं हा फक्त मोलाचा संदेश होता की आपलं प्रेग्नन्सी करिअर आपण आधी प्लॅन करू शकता आणि हा एक मोलाचा संदेश होता. आणि जर आपल्याला समस्या असतील तर लवकर डॉक्टरांकडे जा, कारण त्यामुळे सक्सेस रेट आपल्याच ट्रीटमेंटचा वाढणार आहे आणि हा सगळ्यात मोलाचा सल्ला होता. अनुषंगाने सर्व प्रेक्षकांसाठी आव्हान आहे, आपण संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या. ह्या महिन्यात आणि पुढील महिन्यात जे मोफत शिबिर आहे त्याचा जरूर लाभ घ्या. ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी विशेष सवलत आहे उपचारांमध्ये सुद्धा, त्याचाही लाभ घ्या. फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा आहे पुढील नंबरवरती आणि व्हॉट्सॲपसाठी एक स्पेशल नंबर आहे ज्याच्यावरती आपण आपले रिपोर्ट्सही शेअर करू शकता, आपल्या क्वेरीजही त्या ठिकाणी पाठवू शकता. डॉक्टर नंदिता, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि जाता आता पुन्हा एकदा अभिनंदन आपलं, कारण आपण आता प्रेसिडेंट होणार आहात संपूर्ण भारतातील स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांच्या असोसिएशनचं. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन झी 24 तास आणि हॅलो डॉक्टरच्या वतीने. आणि त्याचप्रमाणे आमचा हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम बघत राहा दर रविवारी दुपारी 2:30 आणि 5:30 वाजता फक्त झी 24 तासवरती.